मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक एपिकची लिंक दिली आहे, तिथून बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलमधून तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे। त्यानंतर त्याला 5.23 या बीटवर येऊन त्याला तिथे कट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड इथे कट करायचा आहे, त्यानंतर आपल्याला आणखी इथे कट करायचा आहे आणि इनके बस अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपला इमेज आहे हा मित्रांनो सर्वात खाली घेऊन यायचा आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला हा इमेज पण बाकी इमेज पण आपल्याला खाली घेऊन यायची आहे। ओव्हरले इफेक्टच्या इथे पण हा ओव्हरले इफेक्टच्या खाली घेऊन यायचा आहे आणि इथे पण अशा प्रकारे। त्यानंतर जो आपला हा फोटो आहे हा आपल्याला डिलीट मारायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला काहीच नाही करायचं आहे, आता ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन जो ग्रुप 3 जी लेअर आहे तिथं कलर अँड फिल्मवर जाऊन एडिट ग्रुपवर जाऊन फोटो क्लिक करून कलर अँड फिल्मवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटो हे करायचा आहे, एडिट ग्रुपवर जाऊन कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड नंबरचा फोटोला करायचा आहे, एडिट ग्रुपमध्ये जाऊन फोटो क्लिक करून कलर अँड फिल्मवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झालेले आहे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जाऊन कॉपी इफेक्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक जायचं, आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। ज्या 3 लेअर आहे 1 2 3 ह्या इथे कॉपी 3 लेयर्स करून टाकायचे आहे। त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन इथे जाऊन पेस्ट 3 लेयर्स करून टाकायचे, पुन्हा त्या सिलेक्ट करायच्या लेयर्स आणि शेवटपर्यंत जायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे। इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।